तुम्हाला सुद्धा तुमच्या बाळांना खूप छान हेल्दी खाऊ घालायचं तर हा ऑप्शन नक्कीच त्यांच्यासाठी खूप बेस्ट असणार आहे। भिजवलेलं मूग घेतलेलं आहे 1 वाटीभर, त्यामध्ये 1 मिरची, 2-3 लसूण आणि 1 इंच आलं टाकून छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं। त्याच मिक्सरच्या भांड्यात लगेच 1 वाटी वाटाणे घेतलेले आहेत, हिरवे वाटाणे फ्रेश असणारे, तर ते सुद्धा असे बारीक वाटून घेतली। आणि त्यानंतर मी इथं पालक आणि कांदा चिरून घेतला। कोथिंबीर सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण भरपूर पालक टाकल्यामुळे मी कोथिंबीर स्किप केली आहे। पहिलं मुगाच्या बॅटरमध्ये वाटून घेतलेलं वाटाणे टाकले, त्यानंतर पालक आणि बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकला। अजून तुम्ही यामध्ये भरपूर भाज्या ॲड करू शकता, मी 2 भाज्या ॲड केलेल्या आहेत, वाटाणा धरून 3। तर मसाल्यांमध्ये गरम मसाला, धने पावडर, हळद आणि तीळ, मीठ टाकून छान पाणी टाकून हे मिक्स करायचे। आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे आपलं ज्वारीचं पीठ आणि थोडंसं 1 ते 2 चमचा फक्त बेसन पीठ टाकायचं आहे। तर ज्वारीचं पीठ हे खूप हेल्दी आहे, आता ह्याचे बेनिफिट्स वेगळे काही सांगायला नको आहेत। तर ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आणि ते सगळं छान पाणी टाकून मिक्स करायचं। तवा गरम करून त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे। डोसा जसं स्प्रेड करतो ना आपण बॅटर टाकून, सेम तशीच प्रोसेस आहे, तसंच करायचं। छान मीडियम गॅसवर छान दोन्ही साईडनी खरपूस असं भाजून घ्यायचं। तुम्ही तुमच्या बाळांना दही किंवा सॉससोबत नक्कीच देऊ शकता। रेसिपी आवडली तर माझ्या बाकीच्या रेसिपी तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका। बाय।